नमस्कार, मी प्रियंका नागने. आपलं मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. आता 11वी प्रवेशासाठी जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, ते सुरू होणार आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण तुम्हाला काही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजेच कागदपत्र लागणार आहे. आता ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे? नोटीस आहे पॅरेंट्सला आणि स्टुडंट्ससाठी की रजिस्ट्रेशन प्रोसेस हे 19 मे म्हणजे सोमवारी 19 मे 2025 रोजी सुरू होणार आहे. त्याच्यामुळे जे काही शाळेतली मुलं आहेत ज्यांचा 10वीचा रिझल्ट लागला आहे त्यांना आता उत्सुक आहे की 11वी प्रवेशासाठी आता इथे अर्ज करावा लागणार आहे. पण बऱ्याचशा पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला माहिती नसतं की आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे. नंतर धावपळ करून काहीच उपयोग होत नाही. कारण ॲडमिशन प्रोसेस हे एक 9 ते 10 दिवसांचं असतं. त्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे ते मिळणे मुश्किल असतं. त्याच्यामुळे त्याच्या आधीच तुम्हाला काय करायचं आहे की सर्व डॉक्युमेंट्सची तयारी करून ठेवायची आहे. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता या वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभरात इथे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. आतापर्यंत तुम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन ऑफलाईन कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश करत होता, पण आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही घरी बसून तुम्ही किंवा कॅफेमध्ये जाऊन सुद्धा अर्ज प्रक्रिया सुरू करू शकता किंवा कोणतं कॉलेज पाहिजे आहे ते बघून सुद्धा तुम्ही ते ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात. पण इथे महत्त्वाचं काय असणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट्स आता खूप वेळा असं होतं की डॉक्युमेंट्सची लिस्टच माहिती नसते किंवा तुम्हाला जे काही प्रमाणपत्र लागणार आहे किंवा जे काही कागदपत्र लागणार आहे तेच माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण पुढे जाऊन आता 11वीच्या प्रवेशासाठी तुम्हाला कागदपत्रे तर आजच्या व्हिडिओमधून कळणारच आहे. पण 19 मे 2025 पासून अर्ज करण्यास सुरू होणार आहे. त्यासाठी स्टेप्स काय असणार आहे, त्याच्यानंतर अर्ज कसं करायचं आहे, ही संपूर्ण पार्ट आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फर्स्ट राऊंड कधी लागणार आहे, सेकंड राऊंड कधी लागणार आहे, वेटिंग लिस्ट काय असते, ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन जुने व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहू शकता, ज्यामध्ये जे काही कोणते स्कॉलरशिप्स असू द्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे काही OBC असू द्या किंवा कोणते स्कॉलरशिप्स असू द्या, EBC असू द्या, जे काही फॉर्म भरायचे ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या चॅनलवरती आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता इथे जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे ते पाहून घेऊया आपण. तर इथे महत्त्वाचे 11 ते 12 इथे लिस्ट आहे ते पाहून घेऊया आपण. जन्मदाखला लागणार आहे. नगर अथवा महानगरपालिकेचा जो जन्मदाखला आहे, तुमचा जन्मदाखला तुम्हाला लागणार आहे. शिधापत्रिका लागणार आहे, म्हणजेच इथे तुम्हाला रेशन कार्ड लागणार आहे. तुमचं विजेचं बिल आहे ते लागणार आहे. ओळखपत्र फोटोसहित लागणार आहे. आधार कार्ड, तुमचं ओळखपत्र नसेल तर ते सुद्धा काढून ठेवायचं आहे. सर्व जे कागदपत्र आहे त्याची पूर्वतयारी करून ठेवायचं आहे, जेणेकरून धावपळ नको नंतर. त्यानंतर आधार कार्ड तुमचं आणि ह्यात कागदपत्र दिलेले आहेत त्याचे तुम्ही काय करायचं आहे, झेरॉक्स कॉपी सुद्धा काढून ठेवायचं आहे. जेणेकरून काय होतं की जिथे सबमिट करायचं आहे तुम्हाला लागणार आहे, तिथे तुम्हाला तुमचे जे झेरॉक्स कॉपीज आहे ते सुद्धा तयारी करून ठेवायचं आहे. आता इथे 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर इयत्ता 10वी शाळा सोडल्याचा जो मूळ दाखला आहे ते सुद्धा लागणार आहे. तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो आहे ते लागणार आहे. त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. पुढे जाऊन आर्थिक दुर्बल घटकांसाठी पात्रता प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. तुमचे जर आर्थिक दुर्बल असेल किंवा त्याच्यासाठी काही तुम्हाला योजना असतील ते सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. कारण एकदा कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर हे योजना सुद्धा येतात, जेणेकरून तुम्ही त्याचा लाभ सुद्धा घेऊ शकणार आहात. त्यामुळे तुम्ही जर आर्थिक दुर्बल असेल त्याचं प्रमाणपत्र सुद्धा काढून ठेवायचं आहे. हे कामं जे डॉक्युमेंट्स असतात ते गव्हर्नमेंट अंडर असतात, त्याच्यामुळे याच्यासाठी थोडाफार वेळ लागतो. त्यामुळे आधीपासूनच याची तयारी करून ठेवायचं आहे. त्यामुळे जे काही ऐन टायमाला असू दे किंवा 11th आरला हे आपल्याला प्रॉब्लेम होत नाही आणि ॲडमिशन प्रोसेस तुमचे अगदी सुरळीत होऊन जातं. आता ऑनलाईन इथे अर्ज प्रक्रिया करायचं आहे, त्याच्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून जे काही अपलोड करावं लागणार आहे किंवा कॉलेज सुरू झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं जातं की हे डॉक्युमेंट सबमिट करा, ते डॉक्युमेंट सबमिट करा. त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचं आहे. तुमची 10वीचे मार्क लिस्ट, त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज असेल ते, त्यानंतर ओरिजिनल हॉल तिकीट, हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे किंवा तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. तिथे पिन करून ठेवलेला आहे. ही जी काही योजनायात्रा.com ही वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला ह्याचा फोटोसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकणार आहात किंवा त्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा एकदा चेक करू शकणार आहात. आणि हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. हे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याची तयारी करून तुम्हाला नक्कीच ठेवावी लागणार आहे. 11वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि जे आपलं पहिलं कमेंट आहे ते सुद्धा पिन करून ठेवणार आहे. एकदा चेक करायचं आहे. जे पालक आहेत, विद्यार्थी आहे, महत्त्वाचं
महत्त्वाचं आहे, कारण दिवस निघून गेल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसतं, आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. अजून काही अडचण येत असेल, तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवायचं आहे. धन्यवाद.